नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 9वीच्या गोमंत धारा या नवीन पाठ्यपुस्तकातील चौथा पाठ छत्री पुराण या पाठाचे वाचन करणार आहोत व त्याचबरोबर पाठाचे एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण पाहणार आहोत. मुलांनी जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात इम्पॉर्टंट टिप्स दिलेले असतात, ते मिस करू नका. पाठ चौथा छत्री पुराण या पाठाचे लेखक आहेत विजय नारायण कापडी. सुरुवातीस पाहूया लेखकाचा परिचय. विजय नारायण कापडी, जन्म 1941, हे गोमंतकातील प्रसिद्ध विनोदी लेखक आहेत. त्यांच्या विनोदी कथा, स्फुट लेख व रूपांतरित रहस्यकथा प्रसिद्ध आहेत. 28व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 26व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात त्यांना विनोदी साहित्य निर्मितीसाठी सुवर्ण पदक मिळाले. बेंडबाजा, यौ आणि त्यों, लालूचा घोडा, शेवटचा अल्लादीन या विनोदी कथा संग्रहांना उत्कृष्ट विनोदी लेखन पुरस्कार प्राप्त झाले. आता पाहूया यांचे प्रसिद्ध साहित्य. 45 तात्पर्य कथा, लुंगी उडाली आकाशी, अक्कल हुशारी इत्यादी विनोदी कथा संग्रह, द्या टाळी, मिश्किली, टाराटुरी, असे आणि तसे इत्यादी स्फुट लेख संग्रह. पावसाळ्याच्या सुरुवातीला छत्रीची करावी लागणारी शोधाशोध व छत्रीच्या असण्याने किंवा नसण्याने घडणाऱ्या विनोदी प्रसंगाचे वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केले आहे. मुलांनो, आता आपण पाठ वाचनास सुरुवात करूया. पावसाळ्याची चाहूल लागली की तुम्हा आम्हाला छत्रीची आठवण येते आणि मोठ्या उत्साहाने आपण छत्री खरेदीला निघतो. म्हणजे पाऊस सुरू व्हायच्या अगोदर आपल्याला माहीत असं की जून महिना सुरू झाला, आता पाऊस सुरू होणार, मग आपण छत्रीची खरेदी करायला निघतो. त्याआधी गेल्या वर्षीची माळ्यावर टाकलेली छत्री साफ निकामी झाल्याचे आपल्या बायको पुढे सिद्ध करावे लागते. म्हणजे नवीन छत्री घेण्यापूर्वी जुनी छत्री कशी खराब झाली आहे ते आपल्याला प्रूव्ह करावं लागतं, सिद्ध करावं लागतं. कधीकधी छत्रीचा पुरता निकाल लावण्याच्या बाबतीत झुरळे, उंदराचे प्रयत्न पुरेसे पडत नाहीत. मग छत्री दुरुस्तीला टाकण्याचा प्रस्ताव बायको मांडते आणि तिची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्याला छत्री दुरुस्तीवाल्याकडे जावे लागते. म्हणजे आपण ठेवलेली जुनी छत्री कधीकधी झुरळे किंवा उंदीर हे ती खराब करून टाकतात, खाऊन टाकतात, त्याचं कापड सगळं खाऊन टाकतं, म्हणजे ती छत्री वापरण्याजोगी नसते. मग बायको म्हणते की ती छत्री दुरुस्त करून वापरा. पावसाळ्यात जमिनीतून अचानक एक दिवस कुत्र्याच्या छत्र्या उगवलेल्या दिसाव्यात तसे रस्त्याच्या कोपऱ्यावर छत्री दुरुस्तीवाले बसलेले दिसू लागतात. अचानक आपल्याला छत्री रिपेअर करणारे रस्त्याच्या बाजूला दुकान टाकून बसलेले दिसतात. त्यांच्याकडे नेहमीच भरपूर काम असल्याचे त्यांच्या आजूबाजूला निचेष्ट अवस्थेत पडलेल्या छत्र्यांकडे पाहून लक्षात येते. छत्रीवाल्याकडे खूप छत्र्या दुरुस्तीसाठी आलेल्या आहेत. ते तिथे दुरुस्तीसाठी पडलेल्या अनेक छत्र्यांना पाहून आपल्या लक्षात येते. त्यांच्याकडे नेहमीच भरपूर काम असल्याचे त्याच्या आजूबाजूला निचेष्ट पडलेल्या छत्र्यांकडे पाहून लक्षात येते. आपण आणलेली छत्री ताबडतोब दुरुस्तीला घेतली असे मुळी कधी घडतच नाही. जे आपण दिली छत्री आणि लगेच छत्रीवाल्यांनी ती दुरुस्तीला घेतले असे कधीच घडत नाही. आपल्या छत्रीकडे पाहिलं न पाहिल्यासारखे करून ती बोटाच्या चिमटीत वर उचलून पलीकडच्या छत्र्यांच्या ढिगाऱ्यात फेकली जाते. आपली छत्री घेऊन बाकी छत्र्या आहेत त्यात ती टाकली जाते. चक्कर 8-10 दिवसानंतर असे पुटपुटून तो हातातल्या छत्रीच्या दुरुस्तीचे काम पुढे चालू ठेवतो. म्हणजे छत्रीवाल्याला बोलायला पण फुरसत नसते. तो आपण दुरुस्तीसाठी दिलेली छत्री बाकी छत्र्यांच्या ढिगात टाकतो व 8-10 दिवसानंतर या असे पुटपुटतो, म्हणजे हळू आवाजात बोलतो. छत्री आणि पाऊस यांचा आपापसात 36चा आकडा असतो, किंवा असे म्हणू की दोघांनाही एकमेकांची ॲलर्जी असते. कुठलीही छत्री पावसापासून 100% तर सोडाच, पण 25% सुद्धा संरक्षण देऊ शकत नाही. इथे पुढे लेखक असे म्हणतात की
छत्री आणि पाऊस यांचा आपापसात 36चा आकडा आहे. म्हणजे छत्री आपला पावसापासून रक्षण करू शकत नाही. 100% रक्षण करा म्हणजे 100% रक्षण करणे तर सोडाच, ते 25% सुद्धा आपले रक्षण करू शकत नाही. म्हणजे आपण छत्री घेतली तरीही आपण पुरते भिजून जातो. निदान डोके भिजले नाही तरी पुष्कळ झाले असे आपण म्हणतो खरे, पण घरी पोचल्यावर छत्रीला असलेल्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म छिद्रातून शिरलेल्या पाण्याने मस्तकही बऱ्याचपैकी भिजलेले आपल्या लक्षात येते आणि छत्रीच्या निरुपयोगीपणावर शिक्कामोर्तब होतो. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण पाऊस सुरू आहे, छत्रीतून आलो आहे, तर आपण भिजलो नाही. पण छत्रीला जे बारीक होल असतात, छिद्र म्हणजे होल असतात अगदी मायन्यूट, त्यातून शिरलेल्या पाण्यामुळे आपले मस्तक म्हणजे डोके बऱ्यापैकी भिजलेले आपल्या लक्षात येते. जेव्हा आपण घरी पोचतो तेव्हा आपल्या लक्षात येते आणि छत्री कशी निरुपयोगी आहे हे आपल्या लक्षात येते. त्यावर शिक्कामोर्तब होतं. नव्या छत्रीची काळजी नव्या नवरीप्रमाणे घेतली जात असली तरी कालांतराने ते रुसलेल्या बायकोसारखी वागते. जरी आपण नव्या नवरीप्रमाणे छत्रीची काळजी घेतली तरी थोड्या दिवसांनी ती आपल्या बायकोसारखी वागते असे लेखक म्हणतात. ती म्हणजे छत्री. उघडायला जावी तर चट दिशी उघडत नाही आणि बऱ्याच प्रयत्नांत ती उघडलेली छत्री घरी पोचल्यावर काही केल्या बंद होण्याचे नाव घेत नाही. म्हणजे कधीकधी आपली छत्री किती प्रयत्न केला तरी उघडत नाही आणि उघडली तरी घरी पोचल्यावर जेव्हा आपण बंद करायला शोधतो किंवा पाऊस संपल्यावर छत्री बंद करायला शोधतो त्यावेळी ती बंद पण होत नाही. गेल्या काही वर्षापासून कळ दाबली की खाडदिशी तोंडाचा आ वासणाऱ्या छत्र्या उपलब्ध झाल्या असल्या तरी सुरुवातीची सफाई नंतरच्या काळात राहत नाही. कळ दाबली की खाडदिशी तोंडाचा आ वासणाऱ्या छत्र्या म्हणजे बटनाच्या छत्र्या. कळ म्हणजे बटन दाबलं की लगेच उघडतात, पण काही दिवस गेल्यावर त्याही कालांतराने तशाच राहत नाही. कळ दाबून दाबून अंगठ्यातून कळ यायला लागते. म्हणजे त्याचे बटन दाबून दाबून अंगठा दुखायला लागतो. पण छत्रीला दया येत नाही. कधीकधी तर जोरात कळ दाबली गेली की छत्रीचे अवशेष जमिनीवर धप्प दिशी पडतात आणि हातात मूठ तेवढी राहते. कधीकधी आपण बटन दाबतो आणि छत्रीचे अवशेष म्हणजे सर्व भाग जमिनीवर पडतात व आपल्या हातात मूठ किंवा छत्रीचा दांडाच राहतो. अशाच एका तुमच्या आमच्यासारख्याच्या लक्षात आले नाही की नकळत कळ दाबली गेल्यामुळे मूळ छत्री खाली पडून मूठच तेवढी आपल्या मुठीत राहिली आहे. एका माणसाच्या लक्षात आले नाही की छत्री खाली पडली आहे व मूठ आपल्या हातात राहिली आहे. त्याच्या अर्धांगिनीच्या ते ताबडतोब लक्षात आले. म्हणजे त्याच्या बायकोच्या ते ताबडतोब लक्षात आले आणि तिने पृच्छा केली म्हणजे विचारले, बाकीच्या छत्रीचे काय झाले? म्हणजे फक्त त्या माणसाच्या हातात मूठ पाहून त्याच्या बायकोने विचारले, उरलेल्या छत्रीचे काय झाले? बाकीची छत्री कुठे आहे? सारवासारव करण्याकरता हा म्हणाला, म्हणजे तिला उगाच काहीतरी रिझन देण्यासाठी हा म्हणाला, काय झालं ते माहीत नाही, पण एक चांगली गोष्ट झाली. अर्धांगिनीच्या ती कोणती या प्रश्नावर हा उत्तरला, वाटेत पाऊसही पडत नाही. पाऊस पडला असता तर केवळ छत्रीची मूठ माझे पावसापासून संरक्षण करू शकली नसती. म्हणजे वाटेत पाऊस पडला नाही ते बरे झाले, कारण फक्त मूठ पावसापासून आपले रक्षण करू शकली नसती. मी पुरता भिजलो असतो, म्हणजे मी पूर्ण भिजून गेलो असतो. भिजल्यामुळे सर्दी, पडसं, निमोनिया झाला असता. मला मरण्या वाचून गत्यंतरच उरले नसते व निमोनिया होऊन मी मेलो असतो. त्याला मध्येच थांबवत ती म्हणाली, अहो, पण पाऊस पडला असता तर केवळ मूठच तेवढे हातात असल्यामुळे तुमचे उरलेले छत्रीचे काय झाले ते नसते का पाहिले? मी ती विचारते, जर पाऊस पडला असता तर तुम्ही उरलेली छत्री कुठे आहे ती बरोबर शोधून काढले असते, नाहीतर तुम्ही भिजला असता. कदाचित तुम्हाला उरलेली छत्री मिळालीही असती, नाही का? जर पाऊस पडला असता तर तुम्ही ती उरलेली छत्री शोधली असती व ती मिळालीही असती. यावर मात्र छत्री मिटल्याप्रमाणे त्याने आपले तोंड मिटवून टाकले. म्हणजे त्या माणसाने पुढे बोलण्याचे टाळले, म्हणजे
आपले तोंड बंद ठेवले. त्या माणसाने पुढील डिस्कशन थांबवले, कारण पुढे काय बोलावे ते त्याला समजलेच नाही. त्याच्याकडे काही उत्तर नव्हते. छत्रीचा मूळ रंग काळा, आभाळातल्या काळ्या ढगांशी मॅचिंग साधणारा, पण कालांतराने विविध रंगी छत्र्याही उपलब्ध होऊ लागल्या. सुरुवातीस सगळ्या छत्र्या काळ्याच होत्या, ढगांच्या काळ्या रंगाशी मॅचिंग साधणारा, पण कालांतराने म्हणजे नंतर विविध रंगी वेगवेगळ्या रंगाच्या छत्र्याही उपलब्ध होऊ लागल्या, म्हणजे आपल्याला मिळू लागल्या. गेल्या पावसाळ्यापासून वेगवेगळ्या आकर्षक रंगाचे पट्टे असलेल्या मोठ्या दांड्याच्या छत्र्या घेऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून विक्री करणारेही दृष्टीस पडू लागले. म्हणजे मोठ्या छत्र्या, आकर्षक रंगाचे पट्टे असलेल्या मोठ्या दांड्याच्या छत्र्या घेऊन विक्री करणारे म्हणजे छोटे छोटे व्यापारी रस्त्याच्या बाजूला दृष्टीस पडू लागले, म्हणजे दिसू लागले. तसे कधी कधी आडोशाला उभ्या असलेल्या बिनछत्रीवाल्याला माणुसकीला स्मरून आपल्याला छत्रीत घ्यावे लागते. कधी कधी कोणी एखाद्याने छत्री नाही आणली तर त्याला आपल्या छत्रीत घ्यावे लागते. अशा प्रसंगी बिनछत्रीवाल्याप्रमाणे छत्रीवालाही भिजतो. म्हणजे आपल्या छत्री आणि कोणाला घेतलं तर आपणही भिजून जातो. आणि यावर साधा उपाय म्हणजे एकाऐवजी 2 बिनछत्रीवाल्यांना छत्रीत घ्यावे आणि आपण त्या दोघांमध्ये राहावे, हे उत्तम. लेखक असे सुचवतो की आपण एकाला कोणाला तरी छत्रीत घेऊ नये, 2 माणसांना छत्रीत घ्यावे व आपण दोघांच्या मध्ये राहावे, तरच आपण भिजणार नाही. एकाच घेतल्या आपणही पुरते भिजून जाऊ. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांना, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड फॉर मोर सच न्यू एज्युकेशनल व्हिडिओज. आता वाचूया पुढील पाठ. पाऊस पडो वा न पडो, हातात छत्री घेऊनच घराबाहेर पडण्याची सवय काहींच्या अंगवळणी पडलेली असते. पूर्वीच्या काळी छत्री हातात धरण्याऐवजी कोटाच्या मागच्या बाजूला मानेकडे छत्री लटकवून ठेवण्याची पद्धत होती. काही लोक पाऊस असो वा न असो छत्री घेऊनच बाहेर पडायचे. आणि पूर्वीच्या काळी छत्री हातात धरण्याऐवजी कोटाच्या ब्लेझरच्या मागच्या बाजूला मानेकडे छत्री लटकावून ठेवण्याची पद्धत होती. पुढे अंगातल्या शर्टावर कोट चढवणे बंद झाले आणि छत्री हक्काची जागा गमावून बसली. म्हणजे पुढे लोकांनी कोट घालायचे बंद केले आणि छत्रीची हक्काची जागा ती गमावून बसली. ऐन पावसात छत्री उपयोगाची असतेच, शिवाय उत्साहाने पैसे मोजून आणलेल्या छत्रीचे अन्य उपयोग लक्षात ठेवण्यासारखे असतात. म्हणजे पावसाळ्यात छत्री उपयोगी असतेच, पण तिचे आणखीनही उपयोग असतात. 4 चौघांपासून चढ दिशी तोंड लपवायचे असेल तर छत्री मदतीला येते. आपल्याला कुणा मित्रांना किंवा नातेवाईकांना भेटायचे नसले तर आपण 4 चौघात आपले तोंड छत्रीच्या मागे लपवू शकतो. अचानक कोणी हल्ला करायच्या बेतात असेल तर छत्री काखोटीला मारून पळत सुटता येते. अचानक कोणी हल्ला केला तर छत्री आपण काखोटीला म्हणजे हाताच्या मध्ये ठेवून, खाकेत ठेवून आपण पळू शकतो. नवरा बायकोच्या भांडणाच्या वेळी ज्याच्या हाती छत्री असते तो वा ती जिंकते. नवरा बायकोचं भांडण असतं त्यावेळी जिच्या हातात छत्री असेल तो जिंकतो. एका भांडणाची इतिश्री बायकोने नवऱ्याला डोक्यात छत्री मारण्यात आली. एका भांडणात नवऱ्याच्या डोक्यात बायकोने छत्री मारली. नवऱ्याने बायकोला धडा शिकवण्याकरिता पोलिसात तक्रार केली. इन्स्पेक्टरने किंचित आवाज चढवत बाईला विचारले, म्हणजे त्या नवऱ्याच्या बायकोला विचारले, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या डोक्यावर छत्री का मारली? असे इन्स्पेक्टरने विचारल्यात त्यावेळी बायको म्हणाली, माझ्याजवळ त्यावेळी क्रिकेटची बॅट नव्हती म्हणून. बाईंनी शांतपणे उत्तर दिले. म्हणजे क्रिकेटची बॅट असली तर तिने त्याच्या डोक्यात घातली असती. सध्या तिला छत्रीच मिळाली म्हणून तिने छत्री मारली. पाऊस पडत नसला तर हातातली छत्री कुठेतरी विसरून येण्याची बहुतेकांना सवय असते. म्हणजे पाऊस पडला तर छत्रीची आठवण राहते, नाही तर बहुतेक लोक, जास्तीत जास्त लोक ती कुठे ना कुठेतरी विसरून येतात. अशाच एकाची प्रिय पत्नी घराबाहेर पडताना त्याला रोज बजावून सांगायची, छत्री आणायला विसरू नका.
एके दिवशी तो परतल्यावर त्याच्या हातात छत्री पाहून बायको आश्चर्याने काही विचारायला जाणार तोच विजयी मुद्रेने नवरा म्हणाला, म्हणजे बायकोने विचारायच्या अगोदरच नवरा म्हणाला, मला तू विसराळू समजतेस, ही पहा आणली की नाही मी छत्री. नवऱ्याने अगोदरच आपण आणलेली छत्री दाखवली. अहो, पण आज तुम्ही छत्री नेलीच नव्हती, ही कोणाची छत्री आणली, बायकोने विचारले. म्हणजे आजही नवरा छत्री विसरलेला होता. त्याने आज छत्री नेलीच नव्हती, पण येताना दुसऱ्या कोणाची तरी छत्री घेऊन तो आला होता. त्यावर उघडलेल्या छत्रीप्रमाणे त्याने तोंडाचा आ वासला, म्हणजे तो तोंड उघडे टाकून बघत राहिला, कारण त्याने दुसऱ्याच कोणाची तरी छत्री आणली होती. असे म्हणतात की लग्न केले काय किंवा न केले काय दोन्ही बाबतीत पश्चाताप ठरलेला, पण लग्न करून पश्चाताप भोगणे हे लग्न न करता पश्चाताप भोगण्यापेक्षा अधिक चांगले. छत्रीचे काहीसे लग्नासारखे असते, अशाच प्रमाणे छत्रीचे असते. पावसात छत्री धरली तरी आपण भिजतोच आणि धरली नाही तरी भिजतोच. तरी देखील त्यातल्या त्यात छत्री धरून भिजणे चांगले समजले जाते. त्यामुळे छत्री विकत घेतली जाते. त्यातल्या त्यात लोक पावसात छत्री घेऊन सुद्धा भिजणे हे चांगले समजतात आणि याच विचारामुळे छत्री विकत घेतली जाते. इथे छत्री पुराण हा समाप्त. इथे हे छत्री पुराण समाप्त होते. आता पाहूया काही शब्दार्थ व टिपा. निचेष्ट म्हणजे बेशुद्ध, शिरसावंद्य अतिशय पूज्य, इतिश्री म्हणजे शेवट, पृच्छा म्हणजे प्रश्न किंवा विचारणा क्वेश्चन, सूक्ष्म म्हणजे अत्यंत बारीक मायन्यूट, अर्धांगिनी म्हणजे बायको आणि अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेला भाग. मुलांनी जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ.